हाय फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रो, शेवटच्या तासाला आपण नोज व्हर्सेस आईज नावाची कविता या ठिकाणी संपवलेली होती. आज आपण नोज व्हर्सेस आईज या कवितेचं ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी, याचाच अर्थ थोडक्यात आपण जरा म्हणलो तर स्वाध्याय असं आपण त्याला म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रो, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा A1 नावाचा जे काही प्रश्न आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल स्टेटमेंट, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. त्याचे उत्तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पहिला आहे द नोज यू कॅन यूज स्पेक्टॅकल्स, याचं आन्सर असणार आहे ट्रू. बी आहे eyes have to be shut when the nose wears oblique puts on the spectacles, याचाही आन्सर आहे ट्रू. नंबर 3 म्हणजेच सी आहे द इयर वॉज अपॉइंटेड ॲज अ जज, दॅट इज ऑल्सो अ ट्रू. आणि शेवटी डी आहे नंबर 4 आईज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल्स, दॅट इज ऑल्सो ट्रू. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमधला पहिला आकडा जो आहे तो सर्व त्याचा आन्सर ट्रूच येणार आहे. फ्रेंड्स, नाव वी विल गो अहेड ऑन द नंबर 2. डिस्कस विथ युअर पार्टनर and match the following expression given in column A with their interpretation in column B, अशा नावाचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला साधा आणि सोपा आहे की योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. त्याला आपण जोड्या लावा किंवा योग्य जोड्या जुळवणे असं म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आहे ए आणि बी असे दोन कॉलम्स पाडायचे आहेत. ए मध्ये पहिला आकडा आहे वाईल चीप बॅरन इयर सॅट टू बॅलन्स द लॉज, त्याचं आन्सर येणार आहे बी. समोरच्या बी मधला नंबर 2 द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गिविंग व्हर्डिक्ट रेस्टेड ऑन द शोल्डर्स ऑफ द हिअरिंग ऑर्गन, अशा पद्धतीचं नंबर 2 आन्सर आहे. आता ए सेक्शन मधला दुसरा आकडा बघायचा आहे. दे आर मेड विथ द स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज, याचं नंबर 3 बी कॉलम मधलं नंबर 3 सी म्हणतो आपण ज्याला. स्पेक्टॅकल्स आर मींट फॉर नन अदर दॅन द नोज, अशा पद्धतीचं येणार आहे. परत ए कॉलम मध्ये यायचं आहे. दॅट whenever the nose put his spectacles on by daylight or candlelight eyes should be shut, त्याचं बी कॉलम मधला पहिला आकडा ए, इट मीन्स eyes are refrained from using spectacles असं येणार आहे. आणि नंबर 4 च्या समोरचं डी समोरासमोर आहे. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव solemn tone, decisive and clear without one if or but, अशा पद्धतीचं हे जे ए कॉलम आहे त्याला जोड्या येणार आहे पुढचंच. द जज डिलिव्हर्ड अ फर्म वर्डिक्ट विदाउट एनी डाऊट, अशा पद्धतीचं त्याचा आन्सर आहे बी सी ए डी. तुम्हाला जर आन्सर पाहिजे असेल तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही आता बघू शकता. नंबर 1 ला बी आहे, नंबर 2 ला सी आहे, नंबर 3 ला ए आहे आणि नंबर 4 ला डी आहे. फ्रेंड्स, आता पेज नंबर 90 वरती A2 द टंग जस्टिफाइज द पोझिशन्स ऑफ द स्पेक्टॅकल्स ऑन बिहाफ ऑफ द नोज. पिक अप द एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम दॅट आर्ग्यू इन फेवर ऑफ द नोज अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. ते वेब डायग्राम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ नोज अशा पद्धतीचे 3 रिकामे कॉलम दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवरती नंबर आकडा 1, नंबर 2 आणि नंबर 3 जे रोमन लिपीमध्ये दिलेलं आहे त्या रिकाम्या जागी भरायचा आहे. जसं की पहिला आकडा आहे दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन विअर
विच अमाउंट्स टू पोझिशन टाइम आउट ऑन माइंड. अशा पद्धतीचा नंबर आकडा 1 येणार आहे. आकडा 2 आहे, दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज. असा नंबर 2 आकडा येणार आहे. आणि नंबर 3 आहे, दॅट द विसेज or countenance had not a nose, pray who could wear spectacles then. अशा पद्धतीने नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 रिकाम्या वेबच्या ठिकाणी लिहून वेब कंप्लीट करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन वरती कॉमेंट ऑन द फॉलोइंग कॅरेक्टर्स डिफिक्टेड इन द पोएम इन अ सेंटेन्स और अ फ्रेज. अशा पद्धतीचे 2 ऑन द नोज, ऑन द आईज अशा 2 प्रकारे आपल्याला डिवायडेशन केलेलं आहे. तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. ऑन द नोज कॉलममध्ये पहिला आहे इंट्रुडिंग ऑन समथिंग दॅट डज नॉट बिलॉंग टू हिम. आणि नंतर ना आहे ऑन द आईजमध्ये फॉल्स प्रे टू ब्लाइंड जस्टिस. असे 2 कॅरेक्टर्सवरती त्यांनी कमेंट केलेले आहेत. तुम्हाला तिसरं पाहिजे असेल तर लिहून घ्या. लेंड द इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग इज अ फेमस कोट बाय विल्यम शेक्सपियर. अशा पद्धतीचा तिसरा प्रश्न आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं खाली आन्सर आहे, तुमच्या स्क्रीनवरती आहे. द कोट लेंड द इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग by William Shakespeare suggests that while one must be quick to listen to another opinion or views, giving your opinion must be done more cautiously. अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी विल्यम शेक्सपियर यांनी दिलेलं आहे. फ्रेंड्स, द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट पिक आउट एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम द पोएम. आता इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं एक पोएममधनं सॅम्पल काढायचं आहे किंवा एक ओळ लिहायची आहे. त्याचं पहिलं सॅम्पल त्यांनी इन्व्हर्जनचं दिलेलं आहे. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्ट्रास्ट अरोज. स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज अशा पद्धतीनं एक ओळ दिलेली आहे. त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी अशा पद्धतीनं दिलेलं आहे. The words in the line have been rearranged for poetic effect. The correct order should be a strange contest arose between nose and eyes. पुढचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. While cheap barren ears sat to balance the laws, so famed for his talent in nicely discerning. त्याच्या पुढं त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीनं दिलेलं आहे. The words in the line have been rearranged for poetic effect. The correct order should be while chief baron, famed his talent in nicely discerning, sat to balance the laws. It means what happened here? For the poetical effect, the writer has made the changes in their lines. कवितेच्या जी काही ओळ आहे त्या ओळीमध्ये चांगल्या पद्धतीचं इफेक्ट येण्यासाठी कवी काही शब्दांची वर्ड ऑर्डर बदलतो, त्यालाच इन्व्हर्जन असं म्हणतात. आणि या ठिकाणी इथं बदल दिलेला आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता. डिअर फ्रेंड्स, नाव विल बी मूड ऑन द A4 where the question is that justify the verdict delivered in the poem. I can support my answer with the help of the following suitable arguments. आता काही इथं आर्ग्युमेंट लिहायचे आहेत, ज्याला आपण उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला आहे स्पेक्टॅकल्स आर ऑलवेज वॉर्न ऑन द नोज. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. स्पेक्टॅकल्स आर ऑलवेज वॉर्न ऑन द नोज. बी आहे विदाउट द नोज फॉर सपोर्ट the spectacles would be of no use. Without the nose for support, the spectacles would be of no use.
नंबर सी तिसरा आकडा आहे अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स. अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स इफ designed to perfectly fit the shape of the nose. And D one is that the sole purpose of the nose is to balance the spectacles on its ridge to keep them from falling. अशा पद्धतीनं एचा जस्टिफाय राहणार आहे. आता नंबर 2 A4 मधला नंबर 2 कंपोज 2 लाईन्स ऑफ युअर ओन ऑन एनी सेन्सरी ऑर्गन. म्हणजे आपण जे काही आपले ऑर्गन्स असतात त्याच्यावरती 2 ओळी तयार करायचा आहे. पाहिजे असेल तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. लाईन आहे सेन्सिटिव्ह इन नेचर इज द स्किन. सेन्सिटिव्ह इन नेचर इज द स्किन. नेक्स्ट लाईनला अ स्लॅब, अ बर्न और बी इट अ पिन. अ स्लॅब, अ बर्न और बी इट अ पिन. द स्किन provides cover like a blanket in the cold. The skin provides cover like a blanket in the cold and changes with age from young to old. A4 तिसरा क्वेश्चन आहे इमॅजिन दॅट यू आर अ लॉयर डिफेंडिंग द केस ऑफ द आईज इन कोर्ट. प्रेझेंट युअर काउंटर स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ युअर क्लायंट. तुम्ही असं समजायचं आहे की तुम्ही एक वकील आहात आणि त्या वकिलाची तुम्ही वादी म्हणून प्रतिवाद्याच्या विरोधात तुम्हाला या ठिकाणी केस लढायचा आहे. काही पॉईंट्स त्यांनी इथं दिलेले आहेत किंवा आपल्याला त्या ठिकाणी ते पॉईंट लिहायचं आहे. जसं की पहिला आकडा लिहा. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. इट इज बिकॉज ऑफ द आईज that one wears spectacles. Number first, it is because of the eyes that one wears spectacles. Number 2, spectacles are made to correct one's vision. It is very important. चष्म्याच्या मदतीनं आपण एखाद्याची दृष्टी बरोबर करू शकतो. नंबर 3 आहे spectacles aid the eyes to see clearly at all times of the day, be it day or night. And number 4 one is that spectacles help in reading and in protecting the eyes from strain. Number 5, if the eyes do not need spectacles, it is pointless to wear them. Next and the last question is that A5. विद्यार्थी मित्र हो A5 राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम अशा नावाचं प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. आता ॲप्रिसिएशनमध्ये मुख्यत्वे करून नेम ऑफ द रायटर और द नेम ऑफ द पोएट अशा पद्धतीनं प्रश्न येतो. घटक पाडून तुम्ही त्या कवितेचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये कोणती लँग्वेज वापरली गेली, त्यांच्यामध्ये कोणतं राईम स्कीम वापरलं गेलं, कोणते फिगर ऑफ स्पीचचा वापर आहे, किती वेळा रिपिटेशन केलं गेलं, कोणत्या पद्धतीचं ट्युनिंग त्या कवितेमध्ये वापरलं गेलेलं आहे, कोणत्या शब्दावरती जास्त भर दिला गेलेला आहे, अशा अनेक पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला ॲप्रिसिएशनमध्ये लिहायचं आहे. समरी तुम्हाला समरी तरी माहीत असणारच आहे की ज्या पद्धतीनं आपण त्या कवितेचं 1/3 करतो ते 1/3 सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीनं पेज नंबर 19 वरचा जो काही स्वाध्याय आहे त्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी म्हणतो या ठिकाणी संपत आहे. राहिलेलं नेक्स्ट कवितेचा किंवा जे काही भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पूर्ण करू. तोपर्यंत धन्यवाद.